श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 9. हा अध्याय श्रवण केल्याने पूर्व पापाचा नाश होईल, ऋणानुबंध फिटतील व पूर्वजन्मातील धागेदोरे जुळतील. अध्याय 9. वामदेव आणि ब्रह्मराक्षस. शबर आणि सिंहकेतू यांची कथा. श्री गणेशाय नमः. जे शिवशिव नाम निरंतर घेतात त्यांनी मृत्यूला जिंकलेले असते. ते शिवरूप होतात. पाप जळून गेल्याने त्यांना पुनर्जन्म नसतो. नामरंगी त्यांचे चित्त गुंतल्याने त्यांना बंधन नसते. शिवनामघोषाने जन्म मरण संसार टिकत नाही. याबद्दल सूत शौनदिकांना कथा सांगतात की कौंचारण्यात वामदेव नावाचे एक महाज्ञानी वैराग्य संपन्न ममत्वरहित निर्भय योगी असलेले ऋषी ध्यानावस्थेत लीन होऊन बसले होते. तेवढ्यात एक ब्रह्मराक्षस धावत आला. त्याच्या कपाळावर सिंदूर, डोळे निखाऱ्यासारखे लाल, तोंडाबाहेर जीभ लवलव करीत होती. असंख्य पशुपक्षी मारून खात असे. त्यामुळे शरीर अवाढव्य झाले. त्याने ध्यानस्थ असलेले वामदेवांना मिठी मारली. त्यांच्या स्पर्शामुळे राक्षसाची वृत्ती पालटली. त्याला ज्ञान झाले आणि हृदय निर्मल झाले. पण या सर्व घटनांचे वामदेवांना भान नव्हते. ते ध्यानस्थ होते. राक्षस म्हणाला, गुरुवर्या, मी आपल्या दर्शनाने पावन झालो. आपल्याशी संभाषण घडले तर शिवपदी जाईल. मला माझ्या असंख्य पूर्वजन्माचे स्मरण झाले. त्यातील काही जन्मांतील पापकर्माचे मी निवेदन करतो. मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो. तारुण्य अवस्थेत मी अत्यंत निर्दयी, दुराचारी, अत्याचारी होतो. ब्राह्मण, निर्धन, कुमारी स्त्री, तरुण स्त्री यांना छळले, अत्याचार केले. धर्म, नीती, सत्य, पुण्यकर्म सर्वांचा त्याग करून मद्य, मांस यांचे सेवन करीत असे. त्यामुळे मला क्षयरोग झाला व त्यातच माझा मृत्यू झाला. मृत्यूनंतर यमदूतांनी मला बांधून फरकटत यमलोकी नेले. तेथे अनेक यातना देऊन मला शासन केले. तांबेच्या तापलेल्या पत्र्यावरून चालविले. लोखंडाच्या तापून चाललेल्या खांबाला बांधले. गरम तेलाच्या कढईत बुडविले. विष्णुमूत्र यांच्या कुंडात ठेवले. गिधाडांच्या तीक्ष्ण चोचीने डोळे फोडले. कानात तापलेल्या सळ्या घुसविल्या. शरीरांचे लचके काढले, त्यात मीठ भरले. जीभ, नाक, कान कापून हातपाय तोडले, पोट चिरले, अंगात सुया टोचविल्या, दात तोडले. अशा प्रकारच्या असंख्य यमयातना 3000 वर्ष भोगल्या. यानंतर यमदूतांनी मला व्याध्याच्या, त्यानंतर अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, माकड, घाडव, मुंगूस, कावळा, गिधाड, मांजर, बेडूक, कासव, मासा, उंदीर, घुबड, उंट, यानंतर निषाद असे माझे जन्म झाले. आत्ताचा हा माझा राक्षस जन्म तुमच्या दर्शनाने उद्धारला. मला ज्ञान प्राप्ती झाली. संतांच्या समागमाने ताप, दुःख, दैन्य नष्ट होते हेच खरे. राक्षसाच्या बोलण्यामुळे एरवी मौन धारण असणारे वामदेव म्हणाले, राक्षसा, हा सर्व शिवशक्तीचा आणि माझ्या अंगावरील भस्माचा प्रभाव आहे. याविषयी तुला एक गोष्ट सांगतो. एक ब्राह्मण अत्यंत अमंगळ दुराचारी होता. त्याने एक शूद्र विवाहित स्त्रीशी अनैतिक संबंध ठेवले. एके दिवशी शूद्राने ब्राह्मणाला ठार करून त्याचे प्रेत, त्या प्रेतावर कोणी अंत्यसंस्कार केले नाही. मृत्यूनंतर यमदूत ब्राह्मणाला मारीत ओढत यमलोकी घेऊन गेले. प्रेत फेकले. तेथूनच जवळ शिवमंदिर होते. काही भक्त भजन करीत होते. शिवरात्रीचा उत्सव नुकताच होऊन गेला होता. मंदिरासमोर धुनीतील राख पसरली होती. एक कुत्रा तेथे आला. तो त्या राखेत लोळला. जरा वेळाने उठून ब्राह्मणाचे प्रेत पडले होते तेथे गेला. प्रेतावरून उडी मारून पलीकडे गेला. पुन्हा आपल्या वाटेने गेला. कुत्र्याच्या अंगावरील भस्माचे काही कण प्रेतावरून उडी मारताना ब्राह्मणाच्या प्रेतावर पडले. त्यामुळे तो ब्राह्मण पापरहित झाला. यमदूत त्याला यमलोकी नेत असताना शिवदूतांनी त्याला अडविले. ब्राह्मणाला यमदूताच्या हातून मुक्त केले. आदराने विमानात बसविले आणि शिवलोकी घेऊन गेले. याप्रमाणे शिवभस्माचा महिमा आहे. तेच भस्म माझ्या अंगाला लेपन केलेले असल्याने त्या स्पर्शाने तुझी काया पवित्र झाली. वामदेवाच्या मुखातून शिवभस्म महिमा ऐकून राक्षस हात जोडून त्यांना वंदन करून म्हणाला, गुरुदेव, मला शिवभगवानांच्या भस्माचे महत्त्व सांगितले. तेव्हा वामदेव म्हणाले, 11 सहस्र योजने उंच असा पवित्र मंदार पर्वतावर सर्व देवांसह महेश्वर बसला असता सनतकुमारांनी त्यांना विभूतीधारण विधी सांगण्याची विनंती केली. त्यावेळी तेथे यक्ष, गंधर्व, किन्नर, चारण, पिशाच, गुह्यक, मारुतगण,
पितृगण 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, 8 भैरव, 8 दिक्पाल, असंख्य ऋषीगण, बालाखिल्य नावांचे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, पाताळातील नाग, विष्णू ब्रह्मदेव, इंद्र गणेश, वीरभद्र, शंकराचे 60 कोटी गण आणि नंदी सर्वजण होते. सर्वांना उद्देशून भगवान शंकर भस्माचे महत्त्व विधी सांगू लागले. मातीचे कण नाहीत असे गायीचे शेण घेऊन ते वाळवावे. वाळल्यानंतर ते जाळावे. त्या भस्मावर शिवगायत्री म्हणून पवित्र करावे. असे उत्तम भस्म प्रथम अंगठ्याने कपाळावर ऊर्ध्व लावावे. मस्तकाभोवती लावावे. करंगळी आणि तर्जनी यांचा उपयोग करू नये. मधल्या 2 बोटांनी कपाळावर भस्म लावावे. अंगठ्याने मधली रेख काढावी. याला स्त्रीपुंड धारण म्हणतात. सर्वांगी भस्म लावावे. भस्म धारण केल्याने मद्यपान, ब्रह्महत्या, गोहत्या, भक्षण इत्यादी महापापे नष्ट होतात. अशा प्रकारे वामदेव राक्षसाला भस्म महिमा सांगत असताना आकाशातून एक दिव्य विमान आले. त्यांनी राक्षसाला विमानात बसविले. त्याला दिव्य देह प्राप्त झाला आणि विमान शिवलोकी गेले. आता पुढे शबर व सिंहकेतू राजाची कथा. सूत म्हणतात, पांचाल देशाचा सिंहकेतू नावाचा राजा मोठा पराक्रमी होता. तो एकदा आपल्याबरोबर पुष्कळ शबर सैन्य घेऊन अरण्यात शिकारीला गेला. त्यातील एक सैनिक जवळच असलेल्या शिवमंदिरात उत्सुकतेने गेला. मंदिरात त्याला शिवलिंग उन्मळून पडलेले दिसले. त्याने राजाला बोलावून ते शिवलिंग दाखविले. राजा शबराला म्हणाला, हे शिवलिंग उत्तम आहे. तू भाग्यवान आहेस म्हणून तुला हे सापडले. हे तू घरी घेऊन जा. मनात शुद्ध भाव, श्रद्धा ठेवून याची पूजा कर. परंतु शबराला पूजाविधी माहीत नव्हती. म्हणून राजा शिवपूजेला चिताभस्म आवश्यक आहे. चिताभस्म असल्याशिवाय नैवेद्य दाखवू नये. शबराने राजाला नमस्कार केला आणि ते शिवलिंग उचलून त्याने घरी नेले. पत्नीला सर्व वृत्तांत सांगितला. एक उत्तम सुमुहूर्तावर शिवलिंगाची स्थापना करून ते दोघे नेहमी नित्यनवे चिताभस्म आणून शंकराची मनोभावे श्रद्धेने पूजा करू लागले. त्यांच्या श्रद्धेची परीक्षा पाहण्यासाठी भगवान शंकरांनी लीला केली. एके दिवशी शबराला पूजेसाठी चिताभस्म मिळाले नाही. तो सर्वत्र शोधून शोधून थकला. घरी आला. पत्नीला म्हणाला, खूप हिंडून सुद्धा चिताभस्म मिळाले नाही. काय करावे? आता पूजा कशी करावी? पतीच्या समस्येमुळे पत्नी चिंतित झाली. तिला तेवढ्यात एक उपाय सुचला. ती म्हणाली, मी स्वतःला जाळून घेते आणि माझ्या चितेचे भस्म लावून तुम्ही शंकराची पूजा करावी. शबर चकित झाला. तिला तो असे करू नको, थांब माझे ऐक असे म्हणेपर्यंत तिने स्नान केले. चिता तयार केली. शंकराचे ध्यान केले. दोन्ही हात जोडून अग्नी प्रदीप्त करून त्यात प्रवेश केला. तिच्या इच्छेप्रमाणे शोक न करता तिच्या चिताभस्माने शबराने भक्तिभावाने शिवपिंडीची पूजा केली. पूजेनंतर नैवेद्य आणून देण्यासाठी घरात दुसरे कोणी उरले नाही. रोज शबराची पत्नी नित्यनवे पक्वान्न तयार करून नैवेद्याची थाळी आणून ठेवीत असे. परंतु ती जळून भस्म झाली हे शबराच्या लक्षात राहिले नाही. आरती झाल्यावर त्वरित नैवेद्य दाखविला नाही तर शंकराचा कोप होतो. म्हणून शबराने रोजच्याप्रमाणे आपल्या पत्नीला हाक मारून नैवेद्य आण म्हणून मोठ्याने सांगितले. त्या क्षणी शिवाच्या लीलेने शबराची पत्नी जिवंत होऊन पक्वान्नाने भरलेले ताट घेऊन शबराचे मागे उभी होती. तिने नैवेद्याचे ताट पुढे केले. रोजच्या सवयीप्रमाणे शबराने ते आपल्या हातात घेतले. शिवाला नैवेद्य दाखवून शिवस्तुती केली. पूजा समाप्त करून तो उठून उभा राहिला. तेव्हा त्याच्या लक्षात आले, आपली पत्नी हात जोडून आपल्या शेजारी उभी राहून शिवस्तुती करते आहे. तिचे रूप अप्सरेपेक्षा सुंदर झाले असून अंगावर उत्तमोत्तम अलंकार आहेत. शिवाच्या कृपेने त्यालाही शिवरूप प्राप्त झाले. फक्त त्याचा गळा शंकरासारखा निळा नव्हता. तोच एक दिव्य विमान आले. त्या दोघांना विमानात बसून शिवगणांनी त्यांना शिवलोकी नेले. हे वृत्त सिंहकेतू राजाला समजले. तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. तो मनात म्हणाला, मी केवळ विनोदाने चिताभस्माने पूजाविधी करण्याचे सांगितले. त्याने शुद्ध भावाने तसेच शिवपूजन केले आणि तो खरोखर कैलासाला गेला. धन्य तो शबर आणि धन्य त्याची भक्ती. मग राजाला तोच छंद लागला. तोही शिवपूजन करू लागला. तो चिताभस्म मात्र पूजेला घेत नसे, पण सोमवार, शिवरात्र, प्रदोष असे व्रत करू लागला. दानधर्म करू लागला. त्याच्या राज्यातील प्रजा सुखी झाली. शबराच्या घरातील ते शिवलिंग ते घर शिवतीर्थ झाले.
राजा कालांतराने मुक्त होऊन शिवलोकी गेला. श्रीधराच्या वाणीची वाक्कलता, शिवलीला अमृताचा मंडप, ब्रह्मानंदाचे जल सिंचन, तेथे भक्तीच्या शाळेत शिवभक्त विसावतात, प्रेमरूपी द्राक्षे सेवन करतात. हे उमापते, कैवल्यपददायका, तूच कृपा करून तुझी लीला पुढे मज करून वदवून घे. अध्याय 9 समाप्त. धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.